अगोदर तुमचं नाव सांगा ताई. माझं नाव सावित्री रामराव गजरे. आपण कशासाठी उपोषणाला बसला? मी या म्हणजे 14 महिन्याचे एरिया काढण्याबाबत मी बसलेले आहे. आपल्या शाळेचं नाव? श्री शिवाजी माध्यमिक येवती. सेवक पदावर आहे. पगार पुन्हा रोखलाय? शिवाजी सुभेदार साहेबांनी माझी पगार रोखलेली आहेत. 14 महिन्याची पगार रोखलेली आहेत. म्हणून मी अमर उपोषणला नांदेड जिल्हा कार्यालय समोर उपोषणला बसलेले आहे. जोपर्यंत माझी पगार होणार नाही तोपर्यंत मी अमर उपोषण करणार आहे. माननीय शिक्षणाधिकारी साहेबांनी माझ्या अर्जाची दखल घेऊन पगार काढण्याची सहकार्य करावे माझी विनंती आहे. मी अशोकराज कांबळे, रामदास आठवले साहेब, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा ज्येष्ठ नेता, नांदेड जिल्ह्याचा आहे. या ठिकाणी सावित्रीबाई रामराव गजरे ह्या सेविका श्री शिवाजी माध्यमिक विद्यालय येवती, तालुका मुखेड, जिल्हा नांदेड इथे कार्यरत होत्या. त्यांचे 2025 चे माहे 2026 चे वेतन आजपर्यंत मिळाले नाही. म्हणून त्या जिल्हा परिषद कार्यालयासमोर त्यांनी आमरण उपोषण धरलेलं आहे. म्हणजे आमरण उपोषण आहे त्यांचं. मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रामदास आठवले पक्षाचा एक ज्येष्ठ नेता, नांदेड जिल्ह्याचा म्हणून माझ्या सावित्रीबाईला मी जाहीर पाठिंबा देतो. आणि तुम्हाला संध्याकाळी जर 5 वाजेपर्यंत नाही मिळाला त्याच्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रस्त्यावर येईल. कारण तुम्ही येवतीच्या मुखेडमध्ये आमचे नेते गौतम काळे आहेत, लोबंदे आहेत, अनेक नेते तुमच्या पाठीशी आहेत. तुम्हाला न्याय मिळेल ही माझी अपेक्षा आणि मी तुमच्या पाठीशी आहे. आणि हा प्रश्न मी थोड्या वेळानं शिवसाहेबाला विचारणार आहे. शिवसाहेबाच्यावर काय उत्तर द्यायची ते उत्तर मी तुम्हाला आणून देईल. हे म्हटलं. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.